ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प। सलग 8वा अर्थसंकल्प सादर करून सीतारामन विक्रम करण्याच्या तयारीत। एबीपी माझावरती सकाळी 10 वाजल्यापासून लाईव्ह कव्हरेज। अर्थसंकल्पामधून जनतेला मोठ्या अपेक्षा। मध्यमवर्गीयांसाठी करामध्ये सूट जाहीर होण्याची शक्यता। दिलासा मिळणार का याची उत्सुकता। मुंबई एमएमआर मधील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून 3 रुपयांनी महाग। रिक्षाचं किमान भाडं 26 तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये। आता जोडायची वेळ आहे। एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। तर संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार, शिरसाटांकडून स्पष्ट। देशमुख कुटुंब उद्या भगवानगडावरती जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार। आपल्याकडील सर्व पुरावे महंतांना दाखवणार असल्याची धनंजय देशमुख यांची माहिती। धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत याची 100% खात्री। भगवानगडाच्या नामदेव शास्त्रींकडून मुंडेंना क्लीन चिट। हे वैयक्तिक मत आहे, हत्येचं समर्थन नाही, एबीपी माझावरती केलं स्पष्ट। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नियुक्तीला रमेश चनिथलानी यांच्याकडून स्थगिती। एआयसीसीच्या परवानगीशिवाय नांदेड आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्षांच्या परस्पर नियुक्त्या केल्यामुळे हा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यामधल्या कार्यक्रमामध्ये एकत्र। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे फडणवीसांना अटक करणार असल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन। राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं वक्तव्य। राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवू शकणार नसल्याचंही वक्तव्य। शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींची कार महाराष्ट्र गुजरात सीमेवरील भिलाडमधल्या खाणीमधून बाहेर काढली। कारमध्ये सापडलेला मृतदेह धोडींचाच असल्याची पोलिसांची माहिती। चौथ्या टी20 सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव करून भारताची मालिकेमध्ये 3-1 अशी विजयी आघाडी। शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याची शानदार अर्धशतकं। बीसीसीआयकडून आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान। तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार।